पुस्तकांच्या गावाचा नवा अध्याय. नवे गाव बांधला मिळाली. पुस्तकांचे गाव म्हणून नवी ओळख. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध गावाने आता आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे. नवेगाव बांध येथे पुस्तकांच्या गावाचे लोकार्पण आणि पुस्तक दालनाच्या शुभारंभाचा सोहळा उत्साहात पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगाव बांध येथे आयोजित कार्यक्रमात उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सावंत यांच्या हस्ते पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हाधिकारी मंदार पत्की तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती होती. गावामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी एका वाचनकट्ट्याचे उद्घाटन झाले. हा जो परिसर आहे हा ऐतिहासिक आणि साहित्यिकांचा परिसर आहे. यामध्ये पुस्तकांचं गाव आवश्यक आहे अशा पद्धतीची मागणी बडोले साहेबांनी देखील केलेली होती. आमच्या सर्व सहकार्यांनी केली होती. लोकार्पणाला थोडा उशीर झाला आहे, परंतु मी इथं आता आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिल्या आहेत की 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं हे आपल्याला या परिसरामध्ये सुरू करायचे. या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. काल मी भंडाऱ्यामध्ये होतो. भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखनी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव आणि दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आज माझी संध्याकाळी गोंदियामध्ये देखील मराठी भाषिकांवर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांची चर्चा आहे. आज देखील गोंदियासाठी भरपूर काही आम्ही देऊन जाणार आहोत. आज नवेगावांचं नाव म्हणण्यात आलं, पुस्तकांचं गाव करण्यात आलेलं आहे. पुस्तकांच्या गावाचं आज या ठिकाणी लोकार्पण माननीय उदयजी सामंत साहेब मराठी भाषा मंत्री यांच्या हस्ते झालेलं आहे. बऱ्याच दिवसापासून ही प्रतीक्षा होती आणि साधारणतः झाडीपट्टीच्या भागामध्ये या पुस्तकाच्या गावामुळे एक वाचनाची एक कल्चर या ठिकाणी निर्माण होईल आणि झाडीपट्टीचं जे साहित्य आहे त्याला पण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उभार भेटेल. ते पण महाराष्ट्रामध्ये जाईल या दृष्टीने या ठिकाणी साधारणतः आता सुरुवातीला जे 10 या ठिकाणी कक्ष उभारण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये 10,000 पुस्तकं असतील. पुढच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये वाचन संस्कृती वाढली तर जवळपास 40,000 पुस्तकं ठेवण्याची या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी लोकार्पण करताना म्हटलेलं आहे का झाडीपट्टीचं साहित्य संमेलन यावेळी आम्ही झाडीपट्टीची अकॅडमी पण या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि एकूणच हा सांस्कृतिक वारसा या भागातला आहे. मग इकडची गोंडी भाषा असेल, इकडच्या कोळी समाजाने जे तलाव बनवलेले असतील ते सगळे असतील तर या सांस्कृतिक परंपरेला जपण्यासाठी या ठिकाणी पुस्तकाचं गाव आणि एक मराठी या अभिजात भाषेचा दर्जा भेटल्यानंतर या भागाच्या भाषेचं जतन करण्याच्या दृष्टीनं पुढच्या कालखंडामध्ये माननीय मंत्री महोदयांना आम्ही या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी उद्योग पण निर्माण व्हावे त्या दृष्टीनं पण त्यांना निवेदन दिलं. तर मला वाटतं या ठिकाणी नक्कीच या भागामध्ये सूर्जागडचा एखादा प्रकल्प उभा होईल अशी आशा आपली या ठिकाणी वाटते. थँक्यू. पुस्तकांचा गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. इथे आणखी कक्ष उघडणार आहे. मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, ती पुढे वाढावी याकरिता नवेगाव बांध येथे पुस्तकाच्या गावाचं उभारणी झालेली आहे आणि माझ्या दालनाबरोबर पुढे आम्ही नवेगाव बांध पर्यटन संकुलामध्ये व इतर गावामध्ये 10 दालनं हे आपण सुरू करणार आहे. काय विशेषता राहणार आहे? प्रत्येक विषयाचे साहित्य वेगळे असेल. जसं आम्ही